नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी श्रेयस कोडे तुमचं कोडे क्लासेस अकॅडमी या युट्यूब चॅनल मधून सरचं स्वागत करतो. आज आपलं तिसरं लेक्चर आहे कोऑर्डिनेट जिओमेट्री. हा आपण धडा बघतोय, पाचवा धडा आहे. ज्याच्यामध्ये आपण मागच्या लेक्चर्स मध्ये काय फॉर्म्युला बघितले, या लेक्चर मध्ये आपण बघणार आहे सेक्शन फॉर्म्युला, त्याच्यानंतर मिड पॉइंट फॉर्म्युला आणि सेंट्रॉइड फॉर्म्युला. हे तीन फॉर्म्युले मी तुम्हाला समजून सांगतो आणि त्याच्यानंतर आपण प्रॅक्टिस सेट 5.2 ह्यामध्ये काही गणितं सोडवायला घेऊ. ओके, मग बघा आपण सर्वात पहिल्यांदा डिस्टन्स फॉर्म्युला बघितला. डिस्टन्स फॉर्म्युला आपण काय बघितलेला की त्याच्यामध्ये d इज इक्वल टू रूट मध्ये x2 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 - y1 ब्रॅकेट स्क्वेअर. याच्यामध्ये काय जर फॉर्म्युला जर व्यवस्थित तुम्ही बघितला तर आपल्याला काय पाहिजे, दोन्ही कोऑर्डिनेट मधील डिफरन्स पाहिजे, म्हणजे फरक पाहिजे. म्हणजे जर इथे x2 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर त्या जर तुम्ही x1 - x2 ब्रॅकेट स्क्वेअर आणि y1 - y2 ब्रॅकेट स्क्वेअर लिहिलं तरी सुद्धा चालेल. रिसोर्ट डिस्टन्स फॉर्म्युला आपला तो सेमच राहतो. पुढे काय आहे, सेक्शन फॉर्म्युला. सेक्शन फॉर्म्युला म्हणजे काय की बाबा आता फॉर्म्युला डायरेक्ट देतो की सेक्शन फॉर्म्युला दिलाय, x कोऑर्डिनेट काढायचा असेल x2m प्लस x1n छेद m अधिक n. इकडे काय y कोऑर्डिनेट बरोबर y2m अधिक y1n छेद m अधिक n. हे कधी वापरलं जातं की समजा आपल्याकडे दोन पॉइंट्स आहेत आणि त्याच्यामध्ये एक मधला एक पॉइंट आहे. तो काय करतो, त्याला 2-3 या ह्याच्यामध्ये काय करतो, छेद करतो. म्हणजे या लाईनचे जर 5 समान तुकडे केले तर ह्याचे 2 तुकडे होतात आणि ह्याचे असे 3 तुकडे होतात. अशा प्रकारे छेद. मग हा जो कोऑर्डिनेट आहे त्याचे जे कोऑर्डिनेट काय असतात, जर समजा हा पॉइंट काय देऊ आपण m पॉइंट देऊ, मग त्याचे कोऑर्डिनेट काय असतात ते आपल्याला काढायचे. मग त्याचा x कोऑर्डिनेट काय असणार, हा असणार, y कोऑर्डिनेट हा असणार. ह्याच्यामध्ये m आणि n काय करायचं, ह्याला m जातात आणि ह्याला n जातात. ठीक आहे, असे m आणि n अशा प्रकारे कोऑर्डिनेट दिले जातात. हा जो p असतो त्याचे जे कोऑर्डिनेट असतात ते काय असतात, x1 y1, ह्याला दिलं जातं x2 y2. अशा प्रकारे आपल्याला दिलं जातं. ओके, अशा प्रकारे आपण याचे काही एक्झाम्पल बघ. एक्झाम्पल मी तुम्हाला समजून सांगेन. पुन्हा आपल्याला दिलं मिड पॉइंट फॉर्म्युला. त्या मिड पॉइंट मध्ये काय होतं की जो रेशो असणार आहे, जर समजा आपल्याकडे अशी PQ लाईन आहे आणि याच्यामध्ये मधोमध जर समजा आपल्याकडे L असेल, तो काय करणार 1:1 रेशो देणार. इथे एक येणार, इथे एक येणार, 1 आणि 1 2 आणि इथं x1 आहे म्हणजे गुणिले 1 केलं तर x1 x2 आणि इथून काय येणार x1 आणि x2 आपण भागिले 2. हे तिथे आपण लिहिणार काय लिहिणार, याचा x कोऑर्डिनेट इज इक्वल टू x1 प्लस x2 भागिले, आणि याचा जर y कोऑर्डिनेट बघितला तर तो काय येणार आहे y1 प्लस y2 भागिले 2. हा झाला आपला काय मिड पॉइंट फॉर्म्युला. मिड पॉइंट फॉर्म्युला आपण आपल्याला काय करेल, त्याला मधला पॉइंट काढते. पुढे सेंट्रॉइड फॉर्म्युला. सेंट्रॉइड फॉर्म्युला, सेंट्रॉइड म्हणजे काय असतं की आपला एक त्रिकोण असतो. ठीक आहे, तर आपण असं समजा असं एक त्रिकोण काढला, याची एक मीडियम काढली. ठीक आहे, ते आकृती थोडीशी व्यवस्थित काढतो. काय एक मीडियन आहे. जर अशा 2 मीडियन आपण एकत्र केल्या, एक मीडियन आहे, मग ह्याचा जो पॉइंट असतो तो असतो सेंटर, आणि या पॉइंट वरून आपण काय करू शकतो, एक असं सर्कल काढू शकतो. ठीक आहे, मग हा जो सेंटर असतो काय करतो 2:1 या रेशो मध्ये काय करतो डिवाइड करतो. आणि हा जो पॉइंट असतो तो तिन्ही साइडने काय असतो इक्वल डिस्टन्स असतो. काय असतो इक्वल डिस्टन्स. म्हणजे की जर याचा जो x कोऑर्डिनेट काय येणार आहे x1 अधिक x2 अधिक x3 भागिले 3 आणि y कोऑर्डिनेट बरोबर काय येणार आहे y1 अधिक y2 अधिक y3 भागिले 3. ओके, मग तिघांचं काय करायचं, तिघांचे एक प्रकारे सरासरी असल्यासारखं आहे. मग तिघांचा जो मिड पॉइंट असतो, जो सेंट्रॉइड असतो, तो काय असतो हे फॉर्म्युला. आपण फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवायचे. आतापर्यंत आपण किती 4 फॉर्म्युले शिकले. 4 फॉर्म्युल्यावर आपला जो पुढचा जो एक्सरसाइज आहे 5.2 तो या 4 एक्सरसाइज वर लगेच एक्झाम्पल बघू. एक्झाम्पल मध्ये डायरेक्ट समजू काय दिलं पहिल्यांदा प्रॅक्टिस सेट 5.2. मग त्यामध्ये पहिला क्वेश्चन, फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट P. P चे कोऑर्डिनेट काढा which divides the line segment joining AB in the ratio of 2 असते. म्हणजे काय करणार आपण की समजा आपल्याला असं एक आहे A आणि B. ठीक आहे, हा काय येणार आहे -1, 7
हा काय येणार आहे 4,-3. ठीक. आणि याच्यामध्ये जो पॉइंट पी आहे तो काय करतो इथं असतो आपण, हा काय करतो 2-3 ह्याच्यामध्ये तो छेदतो. म्हणजे इथं IM येणार, IN येणार x1 y1 x2 y2. इथं आपण याला पहिल्यांदा सोल्युशन. ठीक आहे. लेट्स अज्यूम given points, given डाटा पण लिहू शकतो आपण. given data as from a -1,7 नंतर b 4,-3. ठीक आहे. आणि m is to n, तर 2-3 is equal to m is to n. ठीक आहे. म्हणजे काय m2 येणार n3 येणार. इथं आपण काय म्हणणार टू फाइंड coordinates of point P. ठीक आहे. पॉइंट P चे आपल्याला कोऑर्डिनेट काढायचे x आणि y. इथं आपण म्हणणार below the section formula. ठीक आहे. मला सेक्शन फॉर्म्युला माहिती आहे. काय माहिती आहे फॉर्म्युला? x इज इक्वल टू काय लिहिणार तुम्ही mx2 अधिक nx1 इज इक्वल टू m अधिक n. y कोऑर्डिनेट काय येणार my2 अधिक ny1 छेदामध्ये m अधिक n. ओके. हा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. याच्याच खाली येणार आपण डायरेक्ट पुटिंग व्हॅल्यूज अबोव इक्वेशन डबल लिहिणार पुटिंग values in above equation we get काय भेटतं आपल्याला x इज इक्वल टू m काय आपला 2 गुणिले x2 काय आपल्या इथं 4 2 गुणिले 4 अधिक 3 गुणिले वजा 1 छेदामध्ये 2 अधिक काय कोऑर्डिनेट काय आहे छेदामध्ये 2 अधिक 3 सेमच आहे. ठीक आहे. 2 गुणिले y2 2 गुणिले -3 आणि अधिक 3 गुणिले काय येणार y1 म्हणजे 7. इथे काय 4 गुणिले 8 8 वजा 3 भागिले 5. इथे काय येणार 3 गुणिले 6 -6 3 7 21. 8तून 3 गेले 8तून 3 गेले 5 5 भागिले 5 म्हणजे काय येतं 1. x इज इक्वल टू 1. ठीक आहे. x ची व्हॅल्यू 1 आली. इथं 21 मधून 6 गेले किती राहतील 15 प्लस 15 भागिले 5 5 त्रिक 15. इथं y ची व्हॅल्यू काय आली आपली 3 आली. मग इथं आपलं कोऑर्डिनेट भेटले p चे काय येणार आहे 1,3. इथं आन्सर इथं आपण लिहिला here we get काय म्हणतात इथं क्वेश्चन बघून घ्या. here we get the coordinates of point P which divides segment AB at 2:3 रेशो as इथं P लिहायचा. ठीक आहे ना 1,3 याला अंडरलाईन करायची. एवढं कुठे लिहिलं गरजेचं नसतं. तुम्ही इथं नुसतं लिहिलं नाही here we get the coordinates of point P आणि P चे इथं टॅली लिहिले तरी चालेल. पण इथं मी हे का लिहिलं आणि त्यामुळे थोडंसं जरा चांगलं दिसतं. जो चेक करणारा माणूस आहे त्याला थोडंसं छान वाटतं की तुम्ही म्हणजे चेक करण्याला काय लक्षात येतं की तुम्हाला नॉलेज आहे, तुम्हाला माहिती आहे तुम्ही काय लिहिताय. नाही असं तुम्ही गबाड्यासारखं काय लिहिते असं वाटलं नाही पाहिजे. नुसतं आपलं सोडवत आहे नुसतं सोडवत जायचं असं चाललं नाही. थोडंसं इम्प्रेशन पडलं पाहिजे.
ठीक, बोर्डाचा पेपर तुम्हाला इझिली मार्क भेटले काही. ठीक, पुढे in each of the following example find the coordinates of point A which divides segment PQ at the ratio of A is to B. म्हणजे चार क्वेश्चन सेम टाइपचे, याच्यामध्ये फक्त काय होणार आहे, x1 y1 x2 y2 ची व्हॅल्यू चेंज होणार आहे आणि जो रेशो आहे m:n म्हणजे तो काय होणार आहे 2:1. मग इथे आपण लिहिणार सोल्युशन. पहिल्यांदा आपली लाईन लिहिण्यासाठी लेट्स अज्युम पॉइंट्स का नाही तुम्ही फक्त पॉइंट्स नाही, तिथे रेशो पण आहे, म्हणजे तिथे डाटा दिलेला आहे वेगळा सेपरेट. ऍज तिथे आपण लिहिणार p -3,7 इज इक्वल टू p x1 y1 q 1, -4 इज इक्वल टू q काय लिहिणार आपण x2 y2. मग a is to b इथे काय दिलं आपल्याला a is to b is equal to 1 is to 2 हे दिलेलं आहे, हे आपण काय लिहिणार m is to n. ठीक आहे, इथे आपण लिहिणार 2 फाइंड काय लिहिणार 2 फाइंड काय म्हणणार आपण, आपल्याला काय पाहिजे फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट a, म्हणजे इथे म्हणणार 2 फाइंड कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट a. a चे कोऑर्डिनेट काढायला इथे आपण लिहिणार we know काय माहिती आपल्याला, we know the section formula. ठीक आहे, सेक्शन फॉर्म्युला इथे आपण काय लिहिणार x इज इक्वल टू mx2 अधिक nx1 भागिले m अधिक n, y इज इक्वल टू my2 अधिक ny1 भागिले m अधिक n. ओके, अशा प्रकारे आपण लिहिणार आहे, त्याला असं आपलं अपेक्षित पाहिजे, असं व्यवस्थितपणे लिहिलं पाहिजे. ठीक आहे, वरचं आता करून टाकू. ठीक आहे, खाली आपण घेतले mx2 अधिक nx1 आपण फॉर्म्युला लिहिलं, इथं आपण काय लिहिलं पुटिंग व्हॅल्यू इन above equation we get. ठीक, वरच्या इक्वेशन मध्ये आपण जर व्हॅल्यू टाकल्या काय व्हॅल्यू आपण x इज इक्वल टू m काय आपला 2 गुणिले x2 काय आपल्या इथं 1 अधिक n 1 गुणिले x1 काय -3 छेद काय लिहिणार आपण 1 अधिक 2 अधिक 1. इथं y पण सेम प्रकारे कसं लिहिणार 2 गुणिले काय लिहिणार 2 गुणिले काय लिहिणार y2 काय लिहिणार आपला -4 1 गुणिले y1 काय येणार आहे 7 भागिले 2 अधिक 1. ओके, मग x इज इक्वल टू काय लिहिणार 2 1 2 वजा 3 भागिले 2 ने 3. इथं 2 ने 3 गेलं -1/3, x ची व्हॅल्यू काय आहे -1/2. इथं y ची व्हॅल्यू काय येणार आहे 4 दुने 8 -8 अधिक 7 एके 7 छेद 3. 8 7 गेले 1 म्हणजे -1 छेद y ची व्हॅल्यू पण काय आली 1 छेद -1/3 1/3 x आणि y ची व्हॅल्यू काय आली -1/3 -1/3. इथे लिहिलं आपण आन्सर. Here we get the coordinates of आपल्याला इथे कोऑर्डिनेट्स भेटतात. कसे कोऑर्डिनेट्स ऑफ ए पॉइंट ए, आपल्याला इथे पॉइंट ए चे कोऑर्डिनेट भेटतात which divides काय म्हणतात आपण सेगमेंट PQ at 2A. हे काय करतात जो पॉइंट ए आहे तो काय करतो PQ ला काय करतो ए मध्ये डिवाइड करतो 2:1 मध्ये ऍज काय लिहिणार ए कोऑर्डिनेट्स काय -1/3, -1/3 अशा प्रकारे आले. ठीक आहे, आपण पहिला क्वेश्चन सॉल्व्ह केला. दुसरा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा
दुसरा क्वेश्चन मला काय दिलं आपल्याला, पी दिलेला आहे, पी -2, -5, क्यू दिलेला आहे 4,3 आणि ए दिला आहे 4. काम करू, इथला डाटा थोडासा आपण कॉपी करू. एवढ्या गोष्टी तर कॉमन आहे ना, थोडीशी गोष्टी बदलली पॉइंट्स. ठीक आहे, बाकी सगळ्या गोष्टी सेम आहेत. काय ना, लेट्स अज्यूम अबाउट लोअर दिलेला जो डाटा आहे तो आपण अज्यूम काय, पी काय येणार आहे -2, -5, क्यू काय येणार आहे 4,3, पी काय म्हणलं आपण x1 y1, क्यू काय म्हणलं x2 y2, ए बी याचा रेशो काय दिला आपल्याला 3:4, वेगळ्या कलर मध्ये लिहितो आपण 3:4. ओके, m/n तो काय आपण आपला m/n. याच्यामध्ये टू फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट ए, म्हणजे जर ए जर आपल्याला काढायचं असेल तर त्याला कुठला वापरावं लागेल आपल्याला, सेक्शन फॉर्म्युला. वी नो द सेक्शन फॉर्म्युला, आपल्या सेक्शन फॉर्म्युला माहिती आहे कुठला, x = m x2 अधिक nx1 भागिले m अधिक n. आणि y चा काय माहिती आपल्याला, m × my2 प्लस ny1 अपॉन m अधिक n. याच्यामध्ये व्हॅल्यूज टाकायच्या, इथे लिहिलं आपण putting values in above equation. We get जर वरचे हे जे इक्वेशन आहे त्यामध्ये जर आपण व्हॅल्यू पुट केल्या तर आपल्याला काय मिळतं, x आणि y x काय येणार आहे, m काय आपल्या इथं 3 गुणिले x2 काय आहे 4 अधिक n काय आहे 4 गुणिले -2 भागिले काय येणार आहे 3+4. इकडे पण आपण अगोदर लिहू शकतो 3+4. इथं 3 गुणिले y2 काय आपला 3 अधिक 4 गुणिले -5. ठीक आहे, याची व्हॅल्यू आपण पुट करू. ठीक आहे, 3 × 12 - 4 × 8 4 × 3 7. इकडं 12 तून 8 गेले काय झाले 4 राहिले 4/7. x ची किंमत किती आली आपली 4/7 आणि y ची व्हॅल्यू y कडे 3 × 9 - 4 × 20 भागिले 3 × 4 7. 20 मधून 9 गेले किती राहतील 11 -11/7. y ची व्हॅल्यू काय आली -11/7. वहीत आपण काय लिहिणार आन्सर काय लिहिलं क्लियर बी गेट काय मिळतं आपल्याला हे लिहिले द कोऑर्डिनेट्स ऑफ here we get the coordinates of point A which divides segment by PQ at किती 3/4 as A काय देणार आपण 4/7 कॉमा -11/7. त्याला काय करायचं अंडरलाईन करायचं. अशा प्रकारे आपण दुसरा क्वेश्चन पण सॉल्व्ह केलेला आहे. म्हणजे लक्षात येतच असेल कसं करायचं की आपला बेसिक गोष्ट राहणार याच्यामध्ये फॉर्म्युला लक्षात राहायला पाहिजे. फॉर्म्युला लक्षात असेल की तुमचं सगळं लक्षात येईल. याच्यामध्ये आपण किती टोटल 4 फॉर्म्युले बघितले आतापर्यंत. लास्टला मी नंतर एकदा वन शॉट व्हिडिओ बनवेल त्याच्यामध्ये आपण सगळ्या पूर्ण धड्याचे व्हिडिओ एका व्हिडिओमध्ये सोडवायचं. ठीक आहे, याला लक्षात. मग त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन दिले आपल्याला मग पुढचा डाटा दिलेला आपल्याला काय दिलेलं पी दिलाय आपल्याला किती 2,6 क्यू दिलेला आपल्याला -4,1. लेट्स अज्यूम अबाउट जो वर दिलेला जो डाटा आहे तो आपण अज्यूम करू काय म्हणून अज्यूम करू की जो पी आहे 2,6 तो x1 y1 म्हणून अज्यूम करू. जो क्यू आहे -4,1 तो काय अज्यूम करू आपण x2 y2. आणि जो
छेदतोय आहे, ए पॉइंट आहे, तो एकाच दोन मध्ये तो छेदतोय, 1:2 रेशो मध्ये छेदतोय, तो त्याला काय म्हणतो आपण एम आणि एन. आता जर ए काढायचा आहे तो आपण काय वापरणार, टू फाइंड कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट ए आपल्याला काय वापरायला लागेल, सेक्शन फॉर्म्युला वापरायला लागेल. सेक्शन फॉर्म्युला काय दिला आपल्याला, एस इज इक्वल टू आपण करणार एम गुणिले एम एक्स2 अधिक एन एक्स1 भागिले एम अधिक एन. वाय कोऑर्डिनेटला काय करणार आपण, एम वाय2 अधिक एन वाय1 भागिले एम अधिक एन. इथे आपण लिहिणार पुटिंग व्हॅल्यूज in above equation. ठीक आहे. जर आपण वरच्या ह्याच्यामध्ये हे जे इक्वेशन आहे त्यामध्ये जर आपण व्हॅल्यू भेटली बी गेट आपल्याला काय भेटणार, एक्स इज इक्वल टू एक्स आणि वाय याचे दोन व्हॅल्यू भेटले. पहिल्यांदा आपण एम अधिक एन लिहून घेऊ, 1 अधिक 2. इथं पण काय येणार, 1 अधिक 2. याच्यामध्ये एम 1 इंटू एम इंटू x2 -4 अधिक एन काय 2 गुणिले 2. तर तिकडे काय येणार आहे, 1 गुणिले 1 अधिक 2 गुणिले 6. ठीक आहे. म्हणजे त्याला ह्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट केली. एम म्हणजे काय येणार आपला 1 गुणिले y2 काय आपला 1 अधिक इथं एन काय आपला 2 आणि जो y2 आहे y1 आहे तो काय 6. व्हॅल्यूज आपण व्यवस्थित पुट केले तर तुमचं जवळजवळ 90% गणित संपलेलं आहे. बस आता थोडं व्यवस्थित सॉल्व्ह करायचं. 4 1 4 -4 अधिक 2 2 4 अधिक 4 6 3 अधिक 4 वजा 4 हे काय येणार 0. x ची व्हॅल्यू काय आहे ते इथं 0. y ची व्हॅल्यू काढू. y काय येणार आहे 1 गुणिले 1 साइडने 12 छेद 3. y ची व्हॅल्यू काय येणार आहे 12 ने 1 13 13 छेद 3. फ्रॅक्शन मध्ये येते, फ्रॅक्शन मध्ये सुद्धा व्हॅल्यू देऊ शकते. ठीक आहे. मग x ची व्हॅल्यू भेटली, y ची व्हॅल्यू भेटली आपल्याला. मग त्याचे आन्सर मध्ये लिहायचं. आपण येणार here the coordinates of आपल्याला इथं कोऑर्डिनेट्स भेटतात. कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट ए. आपल्याला पॉइंट ए चे कोऑर्डिनेट भेटतात which divides काय करतो तो डिवाइड करतो. काय कशाने डिवाइड करतो, सेगमेंट PQ. सेगमेंट PQ ला काय करतं ते डिवाइड करतं ऍट कुठल्या रेशो मध्ये 1:2 ऍट 1:2 ऍज काय देणार आपण 0,13 छेद 3. हे आपला आन्सर आलेलं आहे. ओके. उत्तर काय आलं 0,13 छेद 3. ठीक आहे. मग अशा प्रकारे आपण तिसरा क्वेश्चन सोडवलाय. आता आपण बघू चौथा क्वेश्चन. सॉरी 3 झाले. दुसऱ्या क्वेश्चन मध्ये 3 क्वेश्चन झाले. आता क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 काय दिलाय, फाइंड द रेशो इन विच, एक रेशो बघा, इन विच टी पॉइंट दिलेला आहे डिवाइड्स लाईन सेगमेंट जॉइनिंग पॉइंट्स पी आणि क्यू. कुठल्या रेशो मध्ये ते डिवाइड करतं ते काढायचं. म्हणजे आपल्याला काय दिलंय, याच्यामध्ये आपल्याला मध्ये कुठेतरी टी आहे, इथं पी आहे आणि क्यू आहे. ठीक आहे. मग आपल्याला काय करायचं, रेशो काढायचा आहे. आपल्याला कुठल्या सेक्शन मध्ये m:n याच्यामध्ये रेशो मध्ये असणार आहे. आपल्याला माहितच नाही तो रेशो कुठला आहे. पण इथं m:n म्हणजे काय असणार, सेक्शन फॉर्म्युला वापरावा लागणार आहे. तो कसा काढायचा ते मी सांगतो. मग इथं आपण लिहिलं सोल्युशन. मी सांगितलं सोल्युशन. लेट्स अज्यूम, डायरेक्ट लिहून नाही चालत. इथे लिहितो लेट्स अज्यूम अबोव डाटा ऍज काय घेणार आपण, पहिल्यांदा पी काय येणार -3,10 इज इक्वल टू काय लिहिणार आपण x1 y1 q 6,-8 इज इक्वल टू x2 y2. आणि जो मधला पॉइंट जो डिवाइड करतो त्याला x आणि y मानायचं. काय x आणि y मानायचं आपण x, y. बस एवढंच. x, y का मानायचं तर सेक्शन फॉर्म्युला मध्ये x आणि y ची व्हॅल्यू आहे ते आपण इथून लगेच आपल्याला पुट करता येईल. नाहीतर जर तुम्ही x3 y3 मानलं तर सेक्शन फॉर्म्युला आपल्याला x3 y3 द्यावं लागेल. मी सांगतो कुठे द्यावं लागेल. ठीक आहे. ऑल्सो
इथं लिहू आपण पॉइंट टी डिवाइड्स सेगमेंट PQ and किंवा in M/N रेशो. ठीक आहे, असं लिहिलं तरी चालेल. M/N ला थोडं अंडरलाईन करू. M/N आपल्याला रेशो काढायचा. ठीक आहे, म्हणजे आपण काय म्हणणार, टू फाइंड द रेशो, टू फाइंड द रेशो we know the section formula. आपल्या सेक्शन फॉर्म्युला माहिती आहे. आणि जेव्हा आपल्याला M/N काढायचा असतो तेव्हा दोन्ही कोऑर्डिनेटची वापरायची गरज नसते. एक कोऑर्डिनेट वापरला तरी सुद्धा येते. म्हणजे आपण काय दोन्हीचं लिहू, फॉर्म्युला लिहिताना दोन्ही लिहायचा. म्हणजे M(x2 + N x1 भागिले M अधिक N, y is equal to My अधिक Ny1 भागिले M अधिक N. ठीक आहे, मग x कोऑर्डिनेट जरी टाकला तरी तुम्हाला M/N ची व्हॅल्यू भेटेल. ठीक आहे, मग पुटिंग અહીં आपण काय लिहू, पुटिंग व्हॅल्यू in काय करू आपण, in equation number 1, in equation 1 इथे आपण v get, इथे काय करूया, इक्वेशन नंबर 1 टाकू आणि इक्वेशन नंबर 2 टाकू. चालेल ना आपल्याला. M इज इक्वल टू, हे पण एक इक्वेशन आहे. मग याच्यामध्ये x इज इक्वल टू काय करणार, x ची व्हॅल्यू आपण काय मानली, x तसाच आहे. सॉरी, आपल्याला x t दिलेला आहे. सॉरी इथे काय करणार आहे, -1,6 इज इक्वल टू x, y. ठीक आहे, मग x ची व्हॅल्यू भेटली आपल्याला -1 इज इक्वल टू m काय आपल्याला माहित नाही, m इंटू काय लिहिणार आपण, m इंटू y2 काय आपल्याकडे -8. सो x2 घेऊ आपण, x2 काय आहे 6 अधिक n गुणिले जो x1 आहे तो -3 छेदामध्ये m प्लस n. ओके, आपण x ची व्हॅल्यू टाकली, भागिले m अधिक n इकडे गुणिले m अधिक n, हे गुणिले केल्यानंतर काय होणार, -m इज इक्वल टू 6m वजा 3n. ठीक आहे, मग इथं सगळं m एक असायला n एक असायला, तर वजा 3n इकडे गेल्यानंतर अधिक 3n वजा n 6m अधिक m, इकडे वजा m इकडे आल्यानंतर अधिक m, 2n मधून n 3 1 गेला की 2, 3n मधून 1n, 2 लाडून 1 लाडू गेला राहिले 2 लाडू, 6m अधिक m, 6 लाडू 1 लाडू काय येणार आहे 7m. आणि आपल्याला काय काढायचं, M/N म्हणजे M/N काढायचं. म्हणजे आपण काय देणार की 2/7 बरोबर m भागिले n. हा जो m गुणिले तिकडे भागिले आला, 7 m ला गुणिले तिकडे भागिले, म्हणजे M/N that is M/N is equal to 2:7 आणि therefore इथे लिहायचं आपण M/N is equal to 2:7. त्याला आपण अंडरलाईन करणार, हे आपलं उत्तर येणार आहे. काय येणार आहे, 2:7. इथं आन्सर काय देणार आपण, इथं आन्सर काय येणार आहे की हियर, किंवा आपण लिहू आपण पॉइंट T divides segment कुठला, PQ and 2:7 रेशो. ठीक आहे, at 2:7 रेशो. ओके, बस एवढंच काढायचं आपल्याला, बस. ठीक आहे, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, आशा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. जर चॅनलवर नवीन असताल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. जर तुम्हाला कुठल्या अडचणी असतील तर कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की कळवा. व्हिडिओ जर तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. ठीक आहे, भेटू आपण पुढील भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.